नमस्कार मित्रांनो, आज आपण पोलीस शिपाई भरती 2021चा पेपर पाहणार आहोत. तर चला तर मग सुरुवात करूया. एका 225 मीटर लांब रांगेमध्ये 26 झाडे समान अंतरावर लावलेली आहेत. पहिले आणि शेवटचे झाड त्या रांगेच्या दोन्ही टोकांना असेल तर त्या रांगेतील सलग असलेल्या कोणत्याही दोन झाडातील अंतर किती? हा प्रश्न पोलीस शिपाई भरती 2021 सोलापूरच्या प्रश्नपत्रिकेतील आहे. तर दोन झाडांमधील अंतर काय असेल? एकूण लांबी भागिले झाडांची संख्या वजा 1. एकूण लांबी किती दिलेली आहे? 225 मीटर. झाडांची संख्या आहे 26 वजा 1 म्हणजेच उत्तर काय येईल? 225 भागिले 25 बरोबर 9. म्हणजेच दोन झाडांमधील अंतर 9 मीटर असेल. एक पाण्याची टाकी एका नळाने 6 तासात भरते तर दुसऱ्या नळाने 4 तासात रिकामी होते. जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर भरलेली टाकी किती वेळात रिकामी होईल? पोलीस भरती 2021ला हा प्रश्न विचारला गेलेला आहे. तर पाण्याची टाकी 6 तासात भरते. 6 तासात भरते एका नळाने. म्हणजेच काय येणार? 1/6 आणि दुसऱ्या नळाने 4 तासात रिकामी होते. 4 तासात रिकामी होते. म्हणजेच काय? रिकामी म्हणजे -1/4. 4 तासात रिकामी होते. एकाच वेळी दोन्ही नळ चालू केले तर? आता एकाच वेळी दोन्ही नळ म्हणजे काय होणार? 1/6 प्लस -1/4. याचं उत्तर काय असेल? 1/6 हे मायनस प्लस मायनस मायनस होईल. उत्तर काय असेल? 4 1 × 4 6 × 1 6 24 म्हणजेच काय? -2/24 म्हणजेच काय होईल? -1/12 म्हणजे 12 तासात मायनस असल्यामुळे काय होणार? ती रिकामी. 12 तासात ती टाकी काय होईल? रिकामी होईल. ऑप्शन क्रमांक 1 12 तासात टाकी रिकामी होईल. प्रश्न क्रमांक 13. एका मोटरसायकलच्या टाकीतील पेट्रोल 10 दिवस पुरते तर दररोज 25% जास्त पेट्रोल वापरले तर ते किती दिवस पुरेल? जर 10 दिवस आपण ते तेल वापरत असू, 10 दिवस पुरतं, तर दररोज आपण किती? जर 1 लिटर वापरत असेल तर एका दिवसाचं आपल्याला 1 लिटर आपण वापरणार. 10 दिवसापैकी एका दिवशी 1 लिटर वापरणार. त्यानंतर काय सांगितलं त्यांनी? 25% जास्त पेट्रोल वापरतो. /10 कसं लिहू शकतोय? 10/100 असं पण लिहू शकतोय. म्हणजेच काय लिहितोय आपण? 10% मध्ये लिहितोय. मग 10% प्लस 25% काय करणार आहे आपण? जास्त वापरणार आहे रोज. त्यामुळे 25% रोज वापरणार आहे जास्त. त्यामुळे काय घेतलं? रोजचं पेट्रोल आपण किती वापरतोय? 10%. म्हणजे 10%च्या 25% जास्त वापरणार. याचं उत्तर काय येईल? 10% 25 चोक 100 4 2 8 4 पंचे 20 अधिक 2.5% म्हणजेच किती आलं ते? 12.5% एवढं आपण पेट्रोल रोज वापरू. तेच आपण कसं लिहू शकतोय? 12.5% म्हणजेच काय? टक्के म्हणजे काय होईल? 100 डिवाइड होईल. आता हा पॉईंट जर काढायचा असेल आपल्याला तर आपण कसं लिहू? 125 डिवायडेड बाय 1000 म्हणजेच 25 5 125 25 चोक 100 आणि 45 म्हणजे 1/8 म्हणजे 8 दिवस पेट्रोल पुरेल. जास्त वापरले तर ते तेल आपल्याला 8 दिवस पुरेल. पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 14. 51 अधिक 52 अधिक 53 अधिक 54 डॅश डॅश अधिक 99 अधिक 100 म्हणजेच 51 ते 100 संख्यांची बेरीज किती आहे ते सांगायचं आहे. हे आपण ट्रिक्स वापरूनच करायचं आहे. यामध्ये 2 प्रकार आहेत. एक तर 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 बरोबर 10 यांची बेरीज किती? तर याचा फॉर्म्युला आहे n इंटू n प्लस 1 भागिले 2. n म्हणजे काय? n म्हणजे किती नंबर आहेत? हे 10 शेवटचा नंबर. n म्हणजे 10 मुले n प्लस 1 काय येणार? 11 म्हणजे 10 अधिक पुढचा अंक किती येणार? 11 भागिले 2 म्हणजे किती? 110 भागिले 2 म्हणजे किती? 55. ओके. आता
समजा आपल्याला हे सॉल्व्ह करायचं आहे 1 प्लस 1 प्लस 2 प्लस 3 अप टू 100 यांची बेरीज जर करायची आहे, तर कसं येणार फॉर्म्युला? मगाशी वापरलेलाच फॉर्म्युला आपण यूज करायचा आहे. कोणता? n म्हणजे काय? 100 गुणुले n प्लस 1 म्हणजेच काय? 100 अधिक 1 किती? 101 भागिले 2 म्हणजेच उत्तर काय येणार? 50 गुणुले 101. काय उत्तर? हे आलं 100 पर्यंतच्या अंकांची बेरीज. आता आपला प्रश्न काय? हा फॉर्म्युला आपण कधी यूज करतोय? जेव्हा 1 पासून नंबरची स्टार्टिंग होत असेल तर. आता काय करायचं आपल्याला? हे मध्येच स्टार्ट झाले ना 51 अधिक 52 अधिक 53. त्यावेळी आपण काय करणार? हे आहे असं लिहून घेते मी 51 अधिक 52 अधिक 53 अधिक 54 अधिक 99 अधिक 100. आता त्याने विचारले 51 टू 100ची बेरीज किती येईल? त्यासाठी आपण काय केले 50, 49 असे 1पर्यंत काय केलेत नंबर ॲड केलेत. आता आपल्याला 1 टू 100 नंबर मिळालेले आहेत. आता आपण काय करणार 1 टू 100 नंबरची सम आहे आपल्याकडं 5050. तर 1 टू 50ची पण आपण काढू शकतो आहे. म्हणजेच कसं n प्लस 1 डिवायडेड बाय 2 हा फॉर्म्युला यूज करून n किती येणार 50, n प्लस 1 किती येणार 51 डिवायडेड बाय 2 म्हणजे किती आलं 1275 आलं. आणि आपण 1 टू 100चं काढलेलं आहे 5050 मायनस जेव्हा आपण हे एक्स्ट्रा घेतलेलं 1 टू 50पर्यंत जेव्हा मायनस करू त्यावेळी आपला आन्सर काय येईल 3775.